इचलकरंजी शहराच्या दौऱ्यावर आलेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी मराठा समाजानं स्वतःची मुलं आणि आरक्षणाचा विचार डोळ्यासमोर ठेवून काम करावं असं आवाहन केलं। सगळे सोयरे कायद्याच्या बाजूनं कोण होते आणि विरोधक कोण होते हे मराठा समाजाला माहिती आहे। या लोकसभा निवडणुकीत जे सगळे सोयरे कायद्याच्या बाजूनं आहेत त्यांना मराठा समाज सहकार्य करेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। राज्य सरकारनं मराठा आरक्षण आणि कुणबी कायद्याची अंमलबजावणी 6 जूनपर्यंत केली नाही तर मराठा समाजासह सर्व जाती धर्मांना एकत्र करून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व 288 जागांवर उमेदवार दिले जातील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। आरक्षणाचा राज्यातील नेत्यांनी धसका घेतला असून आंदोलन करणाऱ्या महिलांना तडीपार केले जाते। हे दुर्दैवी असल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं।